तर कुणाल कामराच्या सेटवरची तोडफोडीचं हे प्रकरण आहे। 40 शिवसैनिकांवर खार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय। तर शिवसेना नेते राहुल कनाल यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल केला। त्यांना काही वेळासाठी ताब्यात घेतलेलं होतं, त्यांना आता सोडूनही देण्यात आलेलं आहे। 40 शिवसैनिकांवर अशा प्रकारे तोडफोड प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल केलाय आणि यामध्ये शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं होतं, मात्र आता त्यांना सोडून देण्यात आलंय। हम एक शिवसैनिक है, बाला साहब के सच्चे शिवसैनिक है, शिंदे साहब को मानने वाले शिवसैनिक है और हम हिंदू शास्त्र को मानते हैं। हमारी परवरिश जहाँ से हुई, हमारे यहाँ पे जो सिखाया गया कि आपके घर के ऊपर, आपके घर की इज्जत पे और आपके घर के बड़ों के बारे में अगर कुछ बोला जाए तो उन्हें बाला साहब के शिकवन के प्रमाण से आप उसका जवाब दीजिए। और हमने आज जवाब ये कुणाल कामरा को दिया है। इसके पीछे जो लोग हैं वो भी आज अलर्ट हो जाए। अगर जिन जिन ये कॉन्स्पिरेसी के पार्ट है उनको भी वैसा जवाब मिला जाएगा। तर कुणाल कामरा याच्या सेटची तोडफोड झाली आणि त्यानंतर काय नेमकं ट्विट करण्यात आलेलं आहे तेही आपण पाहूया। तर कुणाल कामरानं ट्विट केलेलं आहे, पुढे जाण्याचा एकमेव मार्ग। कुणाल कामरानं हे सूचक ट्विट केलंय, पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असं त्यानं म्हटलेलं आहे। त्यामुळे ही सेटची तोडफोड करून जी स्टंटबाजी केली जाते का असा प्रश्न आता निर्माण झालाय। कुणाल कामरानं यावर पुढे जाण्याचा मार्ग असं सूचक ट्विट केलेलं आहे। तर शिवसैनिकांनी हा मोठा धुडगूस घातला, जिथे कुणाल कामराचा हा स्टँडअप कॉमेडीचा शो होतो त्या सेटची तोडफोड केली। 40 शिवसैनिक या ठिकाणी घुसले आणि पूर्णपणे हा सेट आहे त्याची तोडफोड केली। या ठिकाणी मोठा गोंधळ घातला। या 40 शिवसैनिकांवर आता गुन्हा दाखल झालाय। तर काय नेमकी सध्या या क्षणाचे या संदर्भातले अपडेट आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे सहकारी सीमा आढे आपल्या बरोबर जोडले गेलेली आहे। सीमा, एकंदरीतच कुणाल कामराच्या या सेटची तोडफोड झाल्यानंतर कुणालनं सुद्धा एक ट्विट केलेलं आहे, पुढे जाण्याचा मार्ग असं सूचक ट्विट त्यानं केलेले आहे। मात्र शिवसैनिक सुद्धा तितकेच आक्रमक झालेले दिसतात। काय काय नेमके तपशील आहेत आत्ताचे? नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर या संदर्भातला कुणाल कामराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असतील, नेते असतील, हे आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ बाहेर आल्यानंतरच त्या क्षणी म्हणजे 11:30 वाजता द युनिकॉन्टिनेंटल या हॉटेलमध्ये जाऊन स्टुडिओची तोडफोड केली आणि त्यानंतर कुणाल कामराच्या विरोधामध्ये FIR दाखल करण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाले। सर्वात आधी कुणाल कामराच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, तो म्हणजे MIDC पोलीस स्थानकामध्ये मुर्जी पटेल यांच्या माध्यमातून। त्यानंतर राहुल कनाल यांनी खार पोलीस स्थानकामध्ये येऊन आज सकाळीच, काल रात्री त्यांना डिटेन केलेलं होतं, रात्री त्यांना सोडण्यात आलं तोडफोडीनंतर। त्यानंतर आता पोलीस स्थानकामध्ये कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राहुल कनाल यांनी पोलिसांची भेट घेतलेली आहे आणि या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवली जाते। सोबतच फक्त या दोनच पोलीस स्थानकातच नाही तर प्रत्येक पोलीस स्थानकात कुणाल कामरा याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, यासाठी आता शिवसैनिक असतील किंवा नेते असतील हे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तशा प्रकारची माहिती राहुल कनाल यांनी स्वतः दिलेली आहे। ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हे दाखल करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। सोबतच आपण बघतोय की कुठेतरी या गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा त्यांनी आरोप केलेला आहे। पक्षाकडून असा आरोप केला जातोय। त्यामुळे ठिकठिकाणी आज मुंबईमध्ये तर आंदोलन होणारच आहे, तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहोत अशी भूमिका, आता आक्रमक भूमिका शिवसैनिक घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे शिवसेना शिंदे गट आक्रमक असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने त्यांनी कुणाल कामरा याचं समर्थन केलेलं आहे, ट्विट केलेलं आहे। त्यामुळे हा वाद आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। या व्हिडिओवरून दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरंय सीमा, एकंदरीतच कुणाल कामराची वादग्रस्त वक्तव्य आणि त्यावरून निर्माण झालेले वाद हे काही नवं नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा आता कुणाल कामराने केलेल्या वादावरून हे सगळं वादग्रस्त वातावरण तयार होतं आहे। त्यामुळे आज दिवसभर नेमक्या काय घडामोडी या संदर्भात घडतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कॉमेडियन कुणाल कामराच्या शोच्या सेटची शिवसैनिकांकडून तोडफोड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील वादग्रस्त गाण्यावरून राडा। औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात प्रतिबंधात्मक आदेश लागू, सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई।
किल्ले रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा. संभाजीराजे छत्रपतींची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी. समाधी हटवण्यासाठी सरकारला 31 मे पर्यंतचा अल्टिमेटम. प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. दिलासा मिळणार की अटकेची टांगती तलवार कायम राहणार याकडे लक्ष. विधिमंडळात आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा. कायदा सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. पदे आणि निधी वाटप धोरणावर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत. जिल्हा नियोजनाचा 30% निधी पालकमंत्र्यांसाठी राखीव. एक खोक्या काय घेऊन बसलात? विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत. राज ठाकरेंच्या खळबळजनक विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. इस्रायलचे दक्षिण गाझा पट्टीत हवाई हल्ले. हमासच्या वरिष्ठ नेत्यासह 19 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू.